अजितदादांची जनतेप्रती असणारी तळमळ सुनेत्रा वहिनींशिवाय दुसरे कोण अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकणार? अजित पवारांची कुठली सवय आहे जी तुम्हाला अजिबात आवडत नाही? वेळेवर न जेवणं. म्हणजे परवा त्यांनी ऍसिडिटी झाली होती मध्ये एकदा, ती त्याच्यात नाही, आणि कसं होतं की गर्दीमधनं त्यांना प्रत्येक माणसाचा निपटारा झाल्याशिवाय त्यांना असं वाटत नाही की आता आपण जीवलं पाहिजे किंवा आपली स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण आत्ताच तुम्हाला म्हणजे कळलेलं आहे की इतकी लोक 50 लोक बोलवली असतील तर 500 लोक येतात, आणि मग लोकांना नाही म्हणणं त्यांना जमतच नाही. सुमारे 2 वर्षापूर्वीची सुनेत्रा वहिनींची ही मुलाखत. त्यावेळी कुणाच्या ध्यानीमनीही आले नसेल. राज्याच्या विकासासाठी स्वतःला झोकून देणारे दादा आपल्याला एकाएकी असे सोडून जातील, पण नियतीने ती वेळ आणलीच. लोकांचे प्रश्न सोडवता सोडवता स्वतःच्या साध्या जेवणाकडे आणि तब्येतीकडेही दुर्लक्ष करणारे दादा एकाएकी आपल्याला सोडून गेले, महाराष्ट्राला पोरकं करून. दादांची ज्यांनी आयुष्यभर साथ दिली त्या सुनेत्रा वहिनींवर तर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र यातून स्वतःला सावरत दादांवर प्रेम करणाऱ्यांना आधार देण्यासाठी त्या कणखरपणे उभ्या राहिल्या. आणि दादांनी राज्याच्या हितासाठी स्वीकारलेली उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आज स्वतःच्या खांद्यावर घेतली.